पावसाळा सुरू झाला की मस्त असे गरमागरम पदार्थ आणि चविष्ट पदार्थ खावेसे वाटतात, पण अगदी कमी वेळात होणारे आणि जास्तीचा फापट पसारा न मांडता घरातीलच साहित्यात उपलब्ध होणारे पदार्थ आपण करू शकतो अशीच एक रेसिपी मी तुमच्यासाठी आज शेअर करणार आहे। अगदी सोपी रेसिपी आहे आणि अगदी घरातीलच आपल्या साहित्यात होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे, म्हणूनच हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे सगळ्यात आधी सँडविच बनवण्यासाठी मी असे 4 ब्रेड चे स्लाइस एका प्लेटवर ठेवलेले आहेत। त्यानंतर एका मक्याच्या कणसाचे मी असे त्याचे दाणे काढून घेतले आहे सुरीने, आणि रात्री मी छोले भिजवलेले होते तेच असे मी इथे घेतले आहे, ते आपल्याला सँडविचमध्ये लागणार आहे। तुम्ही इथे याऐवजी कोणतेही कडधान्य घेऊ शकतात, मूग वगैरे। त्यानंतर काकडीचे असे स्लाइस करून घेतलेले आहेत आणि इथे मी मेयोनीज सॉस घेतलेला आहे, तुम्ही दुसरा कोणताही सॉस घेऊ शकता। मेयोनीज सॉस मी असा ब्रेडच्या स्लाइसला पूर्ण एका बाजूने लावून घेणार आहे, दोन्ही स्लाइसला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आपल्याला। आणि नंतर मग आपण आता पुढे दुसरी सॉससुद्धा आपण याच्यामध्ये वापरणार, आणि मी शेजवान चटणी वापरली होती दुसऱ्या स्लाइसला, म्हणजे ज्या वरच्या स्लाइस आहे त्याला आपल्याला शेजवान चटणी वापरणार आहोत। इथे बघू शकता तुम्ही। आता माझा मेयोनीज सॉस खालच्या 2 ब्रेडच्या स्लाइसला लावून झाल्यानंतर इथे मी शेजवान चटणी लावून घेतलेली आहे। आपल्याला किती तिखट हवं त्यानुसार आपण इथे लावून घ्यायचं आहे। मुलांच्या आवडीनुसार हे मी लावलेलं आहे, मुलांनाही आवडेल अशा पद्धतीने आपण मेयोनीज सॉस आणि शेजवान चटणी अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे। त्यानंतर त्या ब्रेडच्या स्लाइसवर मी अशा काकडीचे स्लाइस ठेवून देणार आहे। या पद्धतीने तुम्ही आधी जर ते कडधान्य त्यावर हे नसतील तर आधी तुम्ही कडधान्य मांडले आणि नंतर स्लाइस ठेवल्या तरी चालेल, कोणत्याही पद्धतीने तुम्ही काही आधी ठेवू शकता। त्यानंतर कॉर्न, काकडीचे स्लाइस झाल्यानंतर त्यावर आपण छोलेचे काही हे टाकलेले आहेत आणि नंतर मग कॉर्न ठेवायचं आहे। कॉर्न मुलांना खूप आवडतो म्हणून मी यामध्ये कॉर्न वापरलेले आहे। आणि तसेही हे सँडविच अशा पद्धतीने जर आपण बनवले तर खूपच आवडीने मुलं खातात। बाहेरचं तर सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि बाहेरचं खाण्याचा हट्ट मुलं करतात। आता इथे मॅगी मसाला मी थोडासा टाकणार आहे, त्यामुळे अजून छान चव येते, आणि थोडासा चाट मसालाही मी यावर टाकणार आहे। आता इथे व्यवस्थित हे पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि जे टोस्टर असतं म्हणजे सँडविच टोस्टर, त्यावर आपल्याला हे एक 5 ते 10 मिनिट व्यवस्थित टोस्ट करून घ्यायचं आहे। जर कोणाकडे हे टोस्टर नसेल तर तुम्ही तव्यावर सुद्धा कमी गॅसवर हे असं झाकण ठेवून भाजू शकता। आता इथे हिरवी लाईट लागल्यानंतर मी ते आपल्याला समजणार आहे, आणि हिरवी लाईट लागल्यानंतर मी इथे आपलं व्यवस्थित भाजून झालं आहे, इथं बघू शकता तुम्ही। आता हे व्यवस्थित मी कट करून घेणार आहे, अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे, आणि आपले अगदी 5 मिनिटामध्ये बघू शकता तुम्ही सँडविच तयार झालेले आहे। बाहेरच मुलांना काही खायला देण्यापेक्षा घरातच असे सँडविच बनवून दिले तर मुलंही आणि घरातील इतर व्यक्ती खुश होतील, आणि आपल्यालाही भूक लागलेली असेल तर असे अगदी 5 मिनिटात होणारी रेसिपी अगदी तयार असते, आणि तोंडालाही छान चव येते। बाहेर पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे असं काहीतरी छान चविष्ट गरमागरम खाल्लं तर मस्त वाटतं। म्हणूनच ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। आणि हो, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद।